राज्य निवडणूक आयोग भाजपचा नोकर आहे आणि हाच नोकर मालकाच्या विजयासाठी कशी मतांची चोरी करतोय, जनतेच्या मतांवरती कसा डल्ला मारतोय, हेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि राज ठाकरेंनी पुराव्यासह उघड केलंय। म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोगाच्या वोटचोरी विरोधात राहुल गांधींपाठोपाठ आता राज्यातील मवियाचे नेते ऍक्शन मोडवर आले आहेत आणि त्यांना साथ मिळाली आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची। त्यामुळेच राज्यातील विरोधी पक्षांनी सलग 2 दिवस राज्य निवडणूक आयोगावरती वोटचोरीच्या आरोपांचा आणि प्रश्नांचा भडीमार केलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या तोंडावर पुरावे देखील फेकून मारले। अगदी निवडणूक आयोगाच्या गालावर प्रश्नांचे एकामागोमाग एक सापटे देखील ओढले। मात्र तरी देखील राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस शोकलिंगम आणि दिनेश वाघमारे विरोधकांसोबतच्या बैठकीत निगरगट्टासारखे बसलेले पाहायला मिळाले। निर्डावलेल्या किंवा अट्टल चोराला जसं कोणत्याच गोष्टींचा काही फरक पडत नाही, तसाच प्रकार या मुख्य निवडणूक अधिकारी एस शोकलिंगम आणि दिनेश वाघमारेंच्या बाबतीत पाहायला मिळाला। कारण वोटचोरी बाबतच्या विरोधकांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं नाही। मात्र निवडणूक आयोग कितीही निगरगट्टपणा आणि निर्लज्जपणा दाखवत असला तरी वोटचोरी बाबतचे पुरावे देऊन मवियाच्या नेत्यांसह राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला संपूर्ण महाराष्ट्रासमोर नागडं केलंय। आता मवियाच्या नेत्यांनी वोटचोरी बाबत राज्य निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे खूपच इंटरेस्टिंग आहेत। मात्र हे इंटरेस्टिंग पुरावे काय आहेत, विरोधकांनी निवडणूक आयोगाला कोणते प्रश्न विचारलेत आणि कोणते आरोप केलेत हे पाहण्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राइब करा। विरोधकांनी दिलेला पहिला पुरावा आहे वयाच्या घोळामुळे पकडले गेलेले फेक मतदार। 2024च्या निवडणुकीत मुंबईच्या कांदिवली पूर्व मतदारसंघात धनश्री कदम नावाच्या महिलेनं मतदान केलं। या महिलेचं वय दाखवलंय 23 वर्ष। आता याच धनश्री कदमच्या वडिलांचं नाव आहे दीपक कदम आणि त्यांचं वय आहे 117 वर्ष। आता लक्षात घ्या, अवघ्या 23 वर्ष वय दाखवलेल्या धनश्री कदमच्या वडिलांचं वय 117 वर्ष। म्हणजे या दीपक कदम यांना वयाच्या 94व्या वर्षी ही मुलगी झाली का? बरं, जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती इंग्लंडमधील इथेर कॅटरहॅम या 115 वर्षांच्या आहेत आणि आपल्याकडे फेक मतदारांचं वय 117 वर्ष। कारण मतांच्या चोऱ्या करतानाही या निवडणूक आयोगाने आपली अक्कल कशी घाण ठेवली आहे हेच यातून स्पष्ट होतं। आता या संदर्भातील आणखी एक उदाहरण पहा। मुंबईतील चारकोप मतदारसंघात नंदिनी चव्हाण ही मतदार आहे। तिचं वय दाखवलं 124 वर्ष। तर याच नंदिनीचे वडील आहेत महेंद्र श्रीनाथ चव्हाण, ज्यांचं वय आहे 43 वर्ष। म्हणजे बापाचं वय 43 वर्ष आणि मुलीचं 124 वर्ष। म्हणजे बापानं मुलीला जन्म दिलाय की मुलीनं बापाला? पण इथे निवडणूक आयोगाची हद्द आहे राव। कारण जो करिश्मा निसर्गाला किंवा देवालाही कधी जमला नाही तो या निवडणूक आयोगानं करून दाखवलाय। 2024च्या आयोगाची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो, म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्ण नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांचे डिटेल्स, नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स, नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाही। आता विरोधकांनी दिलेला दुसरा पुरावा आहे एकाच घर क्रमांकावरती अनेक मतदारांच्या नावाची नोंदणी। राज्यात विधानसभा निवडणुकीआधी खोटे वोटर ऍड करण्यासाठी एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नावं नोंदवल्याचं आता उघड होतंय। उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघातील केसनंद गावात घर नंबर 1 मध्ये 188 मतदार नोंदवले गेले। म्हणजे एकाच घराच्या पत्त्यावरती 188 मतदारांच्या नावाची नोंदणी करण्यात आली। आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्या घराच्या पत्त्यावरती 188 वोटरची नोंदणी करण्यात आली ते घरच त्या केसनंद गावात अस्तित्वात नाही। म्हणजे फेक वोटरच्या नोंदणीसाठी गावागावात फेक घरही दाखवली गेली। असाच प्रकार नाशिक आणि पुण्याच्या कॅन्टोन्मेंट भागातही उघडकीस आलाय। नाशिक मधील घर क्रमांक 3829 वर तब्बल 813 मतदारांची नावं नोंदवण्यात आली। एकाच घरात 813 मतदार
म्हणजे अख्खा गावच एका घरात राहत असल्याचा जागतिक विक्रमच निवडणूक आयोगानं मतदार यादीच्या माध्यमातून करून दाखवला. तिकडे पुण्यातील कॅन्टोन्मेंट भागातील घर क्रमांक 226 मध्येही अशाच प्रकारे 869 मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे एकाच घरात 869 मतदार. आता विरोधकांनी केलेला तिसरा दावा आणि दिलेला तिसरा पुरावा म्हणजे निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरंच कुणीतरी ऑपरेट करतंय. याचं उदाहरण म्हणजे मुंबई लगतच्या नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये 6 वेळा नाव नोंदवण्यात आलं होतं. म्हणजे एका मतदाराचा इपिक क्रमांक एकच असतो, मात्र या सुषमा गुप्ता यांचं 6 वेगवेगळ्या इपिक नंबरच्या आधारे 6 याद्यांमध्ये नाव नोंदवण्यात आलं. आता हे प्रकरण 12 ऑगस्ट 2025 रोजी माध्यमांनीच उघड केलं. त्याच्या बातम्या देखील माध्यमांमध्येच चालल्या. त्यानंतर अवघ्या 3 तासातच या सुषमा गुप्ता यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं. त्यावर विरोधकांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की 12 ऑगस्टला दुपारी 3 वाजता या बातम्या चालतात आणि संध्याकाळी 6 वाजता या महिलेचं नाव वगळलं जातं. ही नावं कुणी वगळली, त्याची तक्रार कुणी केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली, तसेच हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचे व्हेरिफिकेशन करण्याच्या आत तिचं नाव कुणी वगळलं. मात्र या प्रकाराबाबत विरोधकांनी प्रश्न विचारले असता निवडणूक आयोगाकडे कोणतीच माहिती नव्हती. मग जर निवडणूक आयोगाला हे कोण करतंय याची माहिती नाहीये, तर याचा अर्थ राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरंच कुणीतरी चालवतंय हे स्पष्ट होतंय. विरोधकांनी दिलेला चौथा पुरावा म्हणजे मतदारांच्या नोंदणीसाठी चुकीचे पत्ते, चुकीचे घर क्रमांक वापरले गेलेत. राज्यातील अनेक मतदारसंघात बोगस मतदारांच्या नोंदणीसाठी खोटे पत्ते आणि खोटे घर क्रमांक वापरण्यात आलेत. उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघात बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचा घर क्रमांक डॅश असा दाखवण्यात आलाय. तिकडे अमरावतीतील बडनेरा मतदारसंघातील बूथ क्रमांक 211 मधील 450 मतदारांच्या नावाच्या यादीत घर क्रमांक 0 दाखवण्यात आलाय. तर नागपुरातील कामठी मतदारसंघात 867 मतदारांच्या नावापुढे घर क्रमांकच नाहीये. आता हे घर क्रमांक नसणारे लोक कोण आहेत, तर हे आहेत फेक मतदार. विरोधकांनी दिलेला 5वा पुरावा आहे 2022 मधील मतदार याद्यांमध्ये मतदारांचे फोटो आहेत, मात्र 2025च्या याद्यांमधून हेच फोटो गायब झालेत. 2022 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकी वेळच्या याद्यांमध्ये फोटो आणि नावासह सगळी माहिती आहे, मात्र 2025च्या याद्यांमधून मतदारांचे फोटो वगळण्यात आलेत. हे सगळं फेक मतदार ऍड करण्यासाठी निवडणूक आयोगानं केल्याचं पुराव्यांसह विरोधकांनी उघड केलंय. आता हे झाले विरोधकांनी पुराव्यानिशी केलेले आरोप. मात्र या व्यतिरिक्त विरोधकांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्नही विचारलेत. आता हे प्रश्न काय आहेत ते देखील नीट पहा. विरोधकांचा पहिला प्रश्न आहे 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नव्यानं ऍड आणि डिलीट केलेल्या मतदारांच्या नावाची यादी का दिली जात नाहीये. 2024 मध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान 6 महिन्यामध्ये 48 लाख मतदार वाढवण्यात आले. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान नवीन मतदार नोंदणी झाली आणि अनेक जुनी नावं वगळली देखील गेली. पण जी नावं ऍड केली आणि जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्यांचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदारांना बघायला का मिळत नाहीये. एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारण त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नकोत का. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून जी नावं वगळली आहेत त्यांचा पूर्ण तपशील आणि ती नावं त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून का दिली जात नाहीयेत असा सवाल विरोधकांनी केला. आता दुसरा प्रश्न आहे 2024 विधानसभा निवडणुकीनंतरची नव्या मतदारांची यादी का प्रसिद्ध केली जात नाहीये. महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकीबाबतची अंतिम मतदार यादी 30 ऑक्टोबर 2024 ला प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यानंतर नोव्हेंबर 2024 ते आतापर्यंत नव्यानं मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेल्या मतदारांच्या नावाची यादी निवडणूक आयोग प्रसिद्ध का करत नाहीये. कारण मतदार यादीवरती अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे. पण राजकीय पक्षांना मतदार यादी का दिली जात नाहीये. ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा राजकीय दबाव आहे असा सवालही विरोधकांनी निवडणूक आयोगाला विचारलेला आहे. आता विरोधकांचा तिसरा सवाल आहे
परप्रांतातून येणाऱ्या कामगारांकडून केलं जाणारं 2-2 राज्यातील मतदान रोखण्यासाठी काय केलं जातंय? म्हणजे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती परप्रांतातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे. यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यात देखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात 2 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणं, मतदान करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. पण दुबार नोंदणी होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाची. त्यामुळेच मतांचं डुप्लिकेशन टाळण्यासाठी निवडणूक आयोग काय करतय असा सवालही विरोधकांनी विचारलाय. आता विरोधकांचा 5वा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं निवडणूक आयोग सांगतोय. मात्र असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट सोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन त्यांच्याकडे पुरेशा नाहीयेत. मग इथे प्रश्न असा निर्माण होतो की मुळात 2022 मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2026 मध्ये होणार आहेत. मग 4 वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होतं? आजपर्यंत हजारो करोडो रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नेमकी कुठे आहेत? सामान्य जनतेचा ईव्हीएम वर आधीच विश्वास नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी मतांची खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट. तोच मार्ग निवडणूक आयोग बंद करणार असेल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा? आता ही झाली विरोधकांची प्रश्नाची सरबत्ती. मात्र हे पुरावे सादर केल्यानंतर आणि प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती टीकेचे बाणही सोडलेत. विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी मवियानं निवडणूक आयोगाला पत्र लिहून भाजप नेत्यांकडून मतदार याद्यांमध्ये फेरफार केले जात असल्याची तक्रार केली होती असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. दरम्यान तक्रार करूनही निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही, कारण याच वोट चोरीमध्ये निवडणूक आयोगही सामील असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय. त्यामुळेच मतदार याद्यांमधील घोळासह जर निवडणुका घ्यायच्या असतील तर कशाला घेता? त्यापेक्षा थेट ठराविक लोकांसाठी निवडणूक म्हणजे इलेक्शन फॉर सिलेक्शन असं जाहीर करून टाका असा टोलाही उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती हाणलाय. विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या 2024, त्याच्या आधी 19 ऑक्टोबरला 1 महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवे ते घुसवत आहेत, नको ते काढतायत. हा सगळा खेळ यांचा सुरू आहे. आता जसं या दोघांनी सांगितलं, अगदी हे पुरावे, ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदले. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तर याच्या पुढे जात राज ठाकरेंनी तर निवडणूक आयोग 3 सत्ताधारी पक्षांसाठी म्हणजे भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठीच निवडणुका घेतय आणि काम करतय असाच थेट निशाणा साधलाय. आधी काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2 पत्रकार परिषदा घेत वोट चोरीच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाचे कपडे उतरवले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वोट चोरीचा पॅटर्न राहुल गांधींनी एक्सपोज केला आणि त्यानंतर आता वोट चोरीच्या मुद्द्यावरूनच मवियाच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पुराव्यांसह नागडं केलंय. त्यामुळे आता विरोधकांची हीच वोट चोरी विरोधातील लढाई भविष्यात त्यांना किती फायद्याची ठरते हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील या वोट चोरीच्या आरोपांबाबत तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.